महानगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थाने म्हणजे अगदी आपण प्रचारापासून किंवा एबी फॉर्म वाटण्यापासूनचा विचार केला तर ती खूपच वेगळी ठरलेली आहे. म्हणजे जेव्हा उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचे दिवस होते तेव्हा कोणी एबी फॉर्म गिळले, कोणी पळवले, कोणी काय केलं, हे सगळे प्रकार तर आपण ऐकले. पण आज आणखी एक वेगळा प्रकार या मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाला. तो प्रकार असा होता की बोटावरची शाई, मतदानानंतर आपल्या सगळ्यांच्या बोटावर शाई लावली जाते, पण मतदानानंतर बोटावर लावलेली शाई चक्क पुसली जाते असा आरोप अनेक मतदारांनी केला, काही नेत्यांनी केला. नेलपेंट रिमूव्हर जे प्रत्येकाच्या घरात असतं, हँड सॅनिटायझर कोरोनानंतर तो आपल्या आयुष्याचा एक भाग बनलाय, या दोनही गोष्टींनी ही शाई अवघ्या काही मिनिटात पुसली जाते असं निदर्शनास आलं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावरती जोरदार तोंडसूक घेतलं. मात्र निवडणूक आयोगाने यावरती स्पष्टीकरण देताना शाई जर पूर्णपणे सुकली, ती सुकल्यानंतर पुसलीच जाऊ शकत नाही असाही दावा केला. एक पुढची बातमी, पुढची प्रतिक्रिया निवडणूक आयोगाची आपण घेऊयात की निवडणूक आयोगानं या शाई पुसण्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अर्थात आपल्या सगळ्या रिपोर्टरनी सुद्धा मतदान केलेलं आहे, तर आपण त्यांनाही विचारू की मतदान केंद्रावरती या सगळ्या संदर्भातला त्यांचा अनुभव काय होता. पण त्यापूर्वी आपण निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण पाहूया. हा ॲक्च्युली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाई 2011 पासून आम्ही वापरत आहे. 2011 पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे. याशिवाय लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाई पुसल्या जात आहे, पण शाई ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही. एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाही आहे. ती शाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरते तीच शाई आहे आणि एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान जर करायला आला तर त्यामध्ये मतदानाचा जो मतदान केंद्राचा जो केंद्राध्यक्ष आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, त्याच्यावर नक्कीच कारवाई करावी. तर या शाई प्रकरणामुळेच प्रचंड मोठा संभ्रम पाहायला मिळाला. आपले रिपोर्टर सुद्धा फील्डवर होते. अगदी थोडक्यात आपण त्यांना विचारूया. सूरज, तू मतदान केलेलं आहेस, पण आम्ही असं ऐकलं की मतदार यादीतलं नाव शोधताना तुझ्या नाकी नव्हतं. नक्कीच ज्यावेळी सकाळी मी पहिल्यांदा नाव शोधायला गेलो, माझ्या चाळीचा जो एक पेज होता त्या चाळीच्या ह्याच्यात माझं नाव नव्हतं. म्हणजे आई, वडील, भाऊ सगळे एकाच ठिकाणी होते. मात्र त्या ठिकाणी दरवर्षी माझं नाव असतं, एका रांगेत असतं, त्या ठिकाणी माझं नाव नव्हतं. तर त्याच्यानंतर तिसऱ्याच चाळीत माझं नाव त्या ठिकाणी ते शोधून नंतर मला ते मतदान. मात्र तोपर्यंत तो जो काळ होता तो पॅनिक सिच्युएशन असते, तोपर्यंत झालेली गर्दी असते, यामुळे कुठेतरी तो मनस्ताप हा मतदाराला होतो. जो मला आलेला अनुभव आहे हा अनेक असंख्य लोकांना त्या ठिकाणी आलेला असावा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी राज्य निवडणूक आयोगाने नेमकं मग केलं काय? याद्या चाळल्या, याद्या दुरुस्त केल्या, दुबार मतदार मग कसे आले, वरती खूपच यामुळे प्रश्न उपस्थित झाले. ईशान, तू अगदी थोडक्यात सांगशील 30 सेकंदात की या शाई पुसली जाते या मुद्द्यामुळे किती गोंधळ आज पाहायला मिळाला? नाही, आज नक्कीच गोंधळ होता आणि हा गोंधळ जसा चालू झाला तशी पहिली जी प्रतिक्रिया आली ही ठाकरेंची आली. त्यामध्ये असतील आपल्याला राज ठाकरे स्वतः बोलले, उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद देखील घेतली. अनेक वॉर्डवरती नंतर बाहेर जी जेनजी आहेत ते त्या शाई पुसून दाखवत होती कशा प्रकारे पुसली जाते. म्हणजे ट्रेंड आल्यासारखं झालं म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल झाले. या सगळ्या गोष्टीनंतर राज ठाकरेंनी ते सगळ्या गोष्टी केल्या. फडणवीसांनी दुसरीकडे बघा माझी शाही पुसली जात नाहीये ही गोष्ट पहिली आणली ती साईनाथ दुर्गे यांनी ती बाहेर आणली. जे शिवसेनेचे म्हणजे बिफोर आणि आफ्टर हा रील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल झालेला. बरोबर. आणि ठाकरेंनी निलेश याबद्दल खरं तर सगळ्यात मोठी टीकेची झोड उठवली आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भवनामध्ये एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली, काही सवाल उपस्थित केले. राज आणि उद्धव ठाकरे ज्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंकणं अत्यंत प्रतिष्ठेचं बनलंय, कारण इतिहासात पहिल्यांदाच हे दोघे भाऊ म्हणजे आजवर राजकारणात बाकी सगळं झालं होतं पण ठाकरे कधी एकत्र आलेले नव्हते. ठाकरे एकत्र आल्यानंतर राजकारणात काय होतंय ते या निवडणुकीच्या निकालातून दिसणार आहे. त्यामुळे शाई प्रकरणावरती दोन्ही भावांनी काय म्हटलं आपण पाहूया. ही शाही, वोटरची शाही, लोकशाही पुसली जाते असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते?
बरं, ज्या ठिकाणी दोन वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते. अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले? पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय. नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत. त्यांच्या पराभवाची कारणं, कारण ते हारलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे. हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात. नाहीतर जा ना लोकांसमोर, जसे आम्ही जातो तसे. आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं? मग तुझं बोर्ड बघणार आहेस का निवडणूक आयोग? शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा. हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क करावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष द्यावं. तर या शाई प्रकरणाची आज दिवसभरामध्ये प्रचंड मोठी चर्चा झाली. जी मार्करनं शाई लावली जाते बोटावरती, जी माझ्या पण बोटावरती आत्ता आहे, तर ती शाई पुसली जाते असे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले. विरोधकांनी आरोप सुरू केले, पण मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आरोपांची खिल्ली उडवली आणि अशा पद्धतीनं यंत्रणांवरती सवाल उपस्थित करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मतदानानंतर पत्रकारांनी ठाकरे बंधूंच्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी बोटावरची शाई पुसण्याचा अभिनय केला आणि टोलाही लगावला. देखिए, अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता हूँ ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए, लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.